नमस्कार, मी भांदे, टेक्नोव्हिजन ITI बोरी सावरगाव. या ठिकाणी इलेक्ट्रिशियनच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी काही ट्रेड संबंधी काही प्रोजेक्ट बनविलेले आहेत. ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी त्यांच्या प्रोजेक्टचं नाव, त्यांचं स्वतःचं नाव, ITIचं नाव हे आपल्याला सांगणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात प्रोजेक्टबद्दल माहिती बघणार आहेत. चला तर मग बघूया. या ठिकाणी नाव सांग तुझं. माझं नाव सावंत अनिकेत अंगद. प्रोजेक्टचं नाव काय? प्रोजेक्ट नाव प्रोटेक्शन ऑफ थिप्स, म्हणजे चोरापासून सुरक्षा. बरं. कसं आहे वर्किंग आहे? वर्किंग सर, जर चोर आपल्या घरामध्ये आला तर तिथून चालत गेला तर हे इथं म्हणजे पाय बी ठुला का ती वाजणार. म्हणजे आपण बेल एक ठुलेली आणि एक लाइटिंग लावलेलं. बरं. म्हणजे ज्यावेळेस चोर घरामध्ये येतो, कंपाऊंडमध्ये येतो, हा, जेव्हा एंटर मध्ये करतो तेव्हा ते बेल आणि हे लाईट लागणार. सर्किट कंप्लीट होणार ज्यावेळेस ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट होणार. हा. अच्छा. या ठिकाणी दाखव. कोण? या ठिकाणी दाखव. कसं सर्किट कंप्लीट होते दाखव मला. समजा हा चोर उतरला, चोर आला का म्हणजे पूर्ण कंपाऊंड मध्ये कुठे बी आला तरी कळणार आपल्याला. बरं. ठीक आहे, चालेल. ह्यामध्ये आणि काय प्रोग्रेस? याच्यामध्ये आपण सोर मध्ये सुद्धा करू शकतो सर. शोमध्ये का? हां. बरं, ठीक आहे, चालेल. याचं नेम प्लेट दाखव. अशा पद्धतीने आपण चोरापासून सुरक्षा हे करू शकतो. ह्यामध्ये अलाराम आणि लाईट लागलेले आहे. ज्यावेळेस चोर येतो त्यावेळेस अलाराम पण वाजणार आणि लाईट पण लागणार. हां, ठीक आहे. माझे नाव सय्यद अबूजर अब्दुल गनी आहे आणि माझ्या प्रोजेक्टचं नाव 1 लॅब कंट्रोल 3 प्लेसेस, म्हणजे 3 ठिकाणाहून एक बल्ब कंट्रोल करणे. बरं. हां, कसं पद्धतीने वर्किंग होतं याचं? हे पद्धतीने म्हणजे सर, आपण एखाद्या ठिकाणी म्हणजे असं घरामध्ये मध्ये बल्ब एक लावला समजा, ह्याच्यामध्ये जिन्या वायरिंगमध्ये समजा असं जिन्यामध्ये आपण वर खालून पार्किंगमध्ये जाताना बल्ब चालू करू शकतो. वरी गेला आपल्याला वाटलं हे बल्ब बंद करायचं आहे, वरी गेलाच आपण हे बल्ब बंद पण करू शकतो. आणि हे बल्ब आपण मेन म्हणजे बिल्डिंगच्या बाहेरून लावू पण शकतो. तिथून आपल्याला 3 ठिकाणं असं कंट्रोल करता येते बल्ब. अच्छा. म्हणजे ज्या ठिकाणी एकच बल्ब आहे आणि 3 ठिकाणावर जर ऑपरेट करायचं असेल तर त्या पद्धतीची सिस्टम आहे. हे कुठल्या प्रकारचं स्विच आहे? हे 2 वे स्विच आहे सर. 2 वे. हे इंटरमिडिएट. ह्याचं काय काम आहे सर? हे पण ह्याच्यामध्येच येतो सर, कारण की म्हणजे 3 ठिकाणाला कंट्रोल करण्यात हे सहाय्य करतो एक अशा प्रकारे. ह्याला किती टर्मिनल आहे? टर्मिनल ह्याला सर 4 का? हां 4 आहे सर. 4 टर्मिनल नाही समजा. ठीक आहे. याचं नाव, डायग्राम वगैरे दाखव. या पद्धतीने करता येते. ओके. म्हणजे अशा पद्धतीने सप्लाय आहे. ऑपरेट होतो. सर, आम्ही या ठिकाणी गोडाऊन वायरिंग केलेली आहे. तर गोडाऊन वायरिंगमध्ये प्रथमतः सर इथं मास्टर स्विच येतं. सर हे चालू केलं तर समोरचे सप्लाय चालू राहतो. समजा आपल्याला इथं काम असलं राहते, समजा आपलं इथलं काम झालं, गोडाऊनमध्ये भरपूर जागा असेल, समोर जायचं तर आपल्याला हे स्विच इथलं बंद करून आपल्या समोर जायचं, समोरचं स्विच लागतं. मग इथं आपलं काम असलं, कारण गोडाऊन कसं टप्पे असं सर सेक्शननुसार. आता ह्या सेक्शनमध्ये लाईट लागेल, समोरच्या सेक्शनमध्ये लाईट पाहिजे. सर हे बटन चालू केलं ऑटोमॅटिक समोरची लागणार. नंतर तसंच सेम प्रोसेस पुढी, आणि नंतर वापस येताना पण सेम प्रोसेस. कुठल्या प्रकारचे कॉन्ड्युइटमध्ये केली का? हां, कॉन्ड्युइट, मेटल कॉन्ड्युइट. आता यामध्ये म्हणजे एनर्जी सेव्ह होते आपली. ज्या ठिकाणी काम करायचं जास्त प्रकाश पाहिजे त्या ठिकाणी पुरेपूर प्रकाश मिळते. हे गोडाऊन वायरिंग. या ठिकाणी हे कुठल्या प्रकारचे स्विच आहेत? 2 वे स्विच आहे. 2 वे स्विच आहेत. मास्टर स्विच 1 वे. 1 वे स्विच. 1 वे स्विचच म्हणून मास्टर स्विच. मास्टर स्विच म्हणून काम करते ते. बरं. 230 व्होल्टेज सप्लायवर असेल AC. हा, AC. पुन्हा दोघात बनविले का? तानाजी आंबाड आणि मी. डायग्राम दाखव. एकदा वर्किंग दाखव. चालू कर. रिवर्स प्रोसेस. बरं, ओके. माझं नाव आहे बलराज रमेश जवाहर सर. मी एक बॅटरी तयार केलेली आहे. बरं. कशावरची बॅटरी? सोलारवर चलती आणि चार्जरवर चार्जिंगवर बी म्हणजे 2 in 1. 2 in 1.
बरं. कसं कसं हे होत आहे? सर हे मेन स्विच हे होते चालू. बरं. किती तास चालते हे एकदा हे चार्ज 2 केल्याच्या तास, नंतर? 1 ते 2 तास. किती तास चार्ज करावं लागतं? ह्याला तास चालते सर. किती व्होल्टची प्लेट आहे सोलार प्लेट? हे 3.7. 3.7. बरं. मग ह्याच्या प्रोजेक्टसाठी सर किंमत 300 रुपये लागेल. 300 रुपये लागले का? बरं. म्हणजे 2 तास जात आहे का? हां. आणि समजा ज्यावेळेस ऊन नाही त्यावेळेस मग काय करणार? चार्जिंग कशा पद्धतीनं? लाईट सप्लाय असं. ते पिन बिन आहे सर. अरे त्याला टेस्टर घे ना. म्हणजे ह्याच्यावरती चार्ज होते. हां सर इकडे टाकायचा खटकाय 2 in 1 आहे. चालतं. प्रोजेक्ट डायग्राम दाखव. ठीक.